2024 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. या ठिकाणी म्हटलंय बघा, द लाईन यल गिवन बाय एक इक्वेशन दिलंय, पास थ्रू द पॉइंट द लाईन के पॅरलल टू द यल हॅज द इक्वेशन, देन द डिस्टन्स बिटवीन यल अँड के. लक्षात घ्या, थोडंसं कन्सेप्च्युअल समजून घ्या. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. आता लक्षात घ्या, जर मी कधी या ठिकाणी म्हणणार हेअर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स म्हणजेच काय यल अँड के, तर काय फॉर्म्युला आहे या ठिकाणी, तर फॉर्म्युला आहे C1 मायनस C2 अपॉन अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजेच मला यलचं इक्वेशन माहीत पाहिजे, केचं इक्वेशन माहीत पाहिजे. कोणत्या फॉर्ममध्ये, स्टँडर्ड फॉर्म ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. या फॉर्ममध्ये जर मला यलचं, या फॉर्ममध्ये जर मला केचं इक्वेशन माहीत असेल तर मी हा फॉर्म्युला वापरणार. ओके, चला एक एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता मला यलचं इक्वेशन माहीत आहे, त्या फॉर्ममध्ये मी त्याला कन्वर्ट करतो. यलचं इक्वेशन काय आहे, हेअर इक्वेशन ऑफ यल, तर ते दिलेलं आहे x/5 प्लस y/b इज इक्वल टू 1. दॅट्स इट. ओके, आता काय सांगितलंय, हेअर यल पास थ्रू, यल कुठून पास होते, तर यल पास होते आहे 13,32 मधून. याचा अर्थ यलचं इक्वेशन काय बनेल, हा डिवाइड बाय 5 डिवाइड बाय b इक्वल टू 1 ॲज इट इज. या ठिकाणी लाईन ह्या पॉइंट मधून पास होते, याचा अर्थ x च्या जागी 13, y च्या जागी 32 जर पुट केलं तर इक्वेशनला ते सॅटिस्फाय करेल. ओके, चला काय मिळालं या ठिकाणी, हा 32/b ॲज इट इज इक्वल टू 13 5 पलीकडे जाऊन बनेल मायनस 13/5. हा किती मिळाला, 1 मायनस 13/5 5, हा मिळाला -8. म्हणजेच b इज इक्वल टू आपल्याला मिळेल बघा, हा 5 करेल याला मल्टिप्लाय आणि 8 करेल याला डिवाइड. ओके, ह्या b चा आणि -8चा मल्टिप्लाय आणि 5चा आणि 32चा. म्हणजेच मला या ठिकाणी b मिळेल, b इज इक्वल टू 32 5 160, 160 भागिले 8 जर करसाल तर -20. म्हणजेच या ठिकाणी मी म्हणू शकतो हेअर इक्वेशन ऑफ यल, तर इक्वेशन ऑफ यल काय मिळालं, x अपॉन 5 प्लस y अपॉन -20, म्हणजे हा मायनस मी डायरेक्ट या ठिकाणी घेतो, मायनस b/20 इज इक्वल टू 1. याला मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार. जर मी याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर कन्वर्ट केलं तर बघा लक्षात येईल या ठिकाणी 20 काटला पाहिजे, 20 काटला पाहिजे. त्यासाठी काय कराल, सगळ्यांना 20ने मल्टिप्लाय करा. म्हणजेच हा मिळेल बघा 20 काटला 5 काटला तर 4x. ठीक आहे, त्यानंतर -b इक्वल टू 1 × 20, तो बनेल 20 आणि तो इकडे येऊन बनेल -20. हे मला या ठिकाणी इक्वेशन मिळालेलं आहे. यलचं इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केलं. आता कॅल्क्युलेट करूया तर के साठीचं इक्वेशन. बघा के साठी आपल्याला दिलंय x/c प्लस y/3 इज इक्वल टू 1. या ठिकाणी जर दोघांचं ॲडिशन करसाल तर c × 3 दॅट इज 3c, क्रॉस मल्टिप्लाय करा 3x प्लस c × y, cy इज इक्वल टू 1. म्हणजेच आपल्याला मिळालं 3x प्लस cy इज इक्वल टू 3c. 3c इकडे येऊन होईल मायनस. हे जे काही आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळालेलं आहे, आता फक्त आपण एकच काम करायचं आहे, या c ची किंमत आपल्याला माहीत झाली पाहिजे. मग बघा c ची किंमत कशी माहीत होईल, तर या ठिकाणी स्लोप ऑफ यल इक्वल टू स्लोप ऑफ के, कारण दोन लाईन एकमेकींना पॅरलल आहेत आणि पॅरलल लाईनचा स्लोप इक्वल असतो. बघा यल साठी जर स्लोप म्हणसाल तर काय फॉर्म्युला आहे, -a म्हणजेच 4/-b. ओके, -1 इक्वल टू के साठी काय फॉर्म्युला आहे, -a/b. ओके, -a/b आणि हा -4 अपॉन -1. या ठिकाणी मायनस मायनस कॅन्सल, 4 इज इक्वल टू -3/c. म्हणजेच मला मिळालं c इज इक्वल टू 4 पलीकडे जाऊन करेल डिवाइड
-3/4. सीची जी काही व्हॅल्यू मिळाली तर ती आपलं जे काही केचं इक्वेशन होतं त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. दॅट इज 3x प्लस सीच्या जागी -3/4 y -3 सीच्या जागी -3/4. ओके, आता या ठिकाणी आपलं इक्वेशन सिंपल फॉर्ममध्ये झालं पाहिजे. 4 ने सगळ्यांना मल्टिप्लाय करून घ्या. 3 4 जा 12x -4 4 कॅन्सल 4y मायनस प्लस 3 3 जा 9 = 0. इक्वेशन परत सिंपल झालं पाहिजे. 3 ने सगळ्यांना डिवाइड करून घ्या. या ठिकाणी काय बनेल तर 4x - y + 3 = 0. यलचं इक्वेशन मिळालं, केचं इक्वेशन मिळालं. आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स बिटवीन यल अँड के विच आर द पॅरलल लाईन्स. आता आपला काय फॉर्म्युला आहे मॉड ऑफ C1 - C2. लक्षात घ्या C1 आहे या ठिकाणी -20, C2 आहे +3. लिहा या ठिकाणी C1 -20, C2 आहे 3. दोघांचं करायचं या ठिकाणी सबट्रॅक्शन. ओके, त्यानंतर a² + b², a = 4, b = -1. a आणि b काय आपल्या स्टँडर्ड इक्वेशन सोबत जर कंपेअर कराल तर ax + by म्हणजे a ची व्हॅल्यू 4, b ची व्हॅल्यू -1. तर या ठिकाणी काय असेल डिवाइड √4² + 1². आता लक्षात घ्या काही विद्यार्थ्यांना जर प्रश्न पडला असेल सर कसं समजणार 3 ने गुणायचं 4 ने भागायचं कसं समजणार. तर के लाईन यल लाईन दोघे एकमेकींना पॅरलल आहेत आणि दोन लाईन जर पॅरलल आहेत तर त्या तेव्हाच पॅरलल असतात जेव्हा दोघींचा B हा सेम असतो. म्हणजेच काय साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर दोघींचा x कोऑर्डिनेट आणि दोघींचा y कोऑर्डिनेट जर इक्वल असेल तर त्या लाईन पॅरलल असतात. डिफरन्स काय असतो फक्त इथला कॉन्स्टंट नंबर -20 + 3 हे दोघं या ठिकाणी फक्त डिफरंट असतात, बाकी सगळं सेम असतं. ओके, चला या ठिकाणी हे आलेला आहे आपला डिस्टन्सचा फॉर्म्युला. म्हणजेच d = किती मिळालं तर -20 - 3 -23 डिवाइड √4² + 1² 17. हे कशात आलं तर रूटमध्ये 17चा रूट काय निघणार नाही. देअरफॉर d = मॉड जर उडवला तर हा निगेटिव्ह होईल आपला पॉझिटिव्ह. दॅट इज √23/17. डी ची किंमत किती मिळाली या ठिकाणी 23/√17. 23/√17. देअरफॉर जर ऑप्शनमध्ये चेक करसाल तर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. 2024 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. काय म्हटलंय इफ द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर टू अ लाईन फ्रॉम द ओरिजिन इज 2√2 युनिट विच मेक्स अन अँगल ऑफ 135 डिग्री विथ एक्स ॲक्सिस देन द इक्वेशन ऑफ लाईन. थोडंसं या ठिकाणी जर डायग्रामवरती समजून घेसाल तर बघा सपोज हे आहेत आपले कोऑर्डिनेट ॲक्सेस. या ठिकाणी काय म्हटलंय ही लाईन काय करते आहे 135 डिग्रीचा या ठिकाणी काय तयार करते आहे अँगल थिटा बनवते आहे कुणासोबत पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत आणि ती परपेंडिक्युलर आहे. ती कशी आहे परपेंडिक्युलर आहे. समजा ही आहे आपली दुसरी लाईन, हिला आहे परपेंडिक्युलर. समजा मी ह्या लाईनला म्हणतो यल, हिला म्हणतो यन. तर आपल्याला ह्या यनचं इक्वेशन या ठिकाणी काढायचं आहे. बघा मी जर यन साठी म्हणणार तर अँगल किती बनेल आपल्याला स्लोप काढायचा आहे. या ठिकाणी घ्या हेअर स्लोप ऑफ यल. तर यलचा स्लोप किती असेल या ठिकाणी tan 135 दॅट इज इक्वल टू -1. आता या ठिकाणी काय आहे यल परपेंडिक्युलर आहे यनला. देअरफॉर स्लोप ऑफ यन तर यनचा स्लोप काय बनेल निगेटिव्हली इनवर्स दॅट इज -1 म्हणजेच +1. यनचा स्लोप मिळाला. आता आपल्याला जर या ठिकाणी घ्यायचं असेल इक्वेशन ऑफ यन तर इक्वेशन ऑफ यन काय मिळेल यन काय होते आहे सेकंड क्वाड्रंट म्हणून पास होते आहे बघा. तर इक्वेशन घेऊयात आपण y = mx + c. ओके y = mx + c. आता आपल्याला m म्हणजेच स्लोप किती मिळालेला आहे 1. जर या ठिकाणी 1 पुट करणार तर y = 1 × x + c म्हणजेच मला या ठिकाणी मिळेल बघा y पलीकडे जाऊन -x - y + c = 0. हे मिळालं आपल्याला या ठिकाणी इक्वेशन. ठीक आहे, तर बघा जर ऑप्शनमध्ये चेक करसाल तर x - y + c बघा ऑप्शन बी हा आपला करेक्ट असू शकतो. ठीक आहे, पण तो करेक्ट आहे की करेक्ट नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी चेक करूयात. आपल्याला या ठिकाणी लाईनचं इक्वेशन मिळाले बघा. त्यानंतर पॉईंट काय आहे तर पॉईंट आहे 0,0. मग जर मी या ठिकाणी घेणार फॉर्म्युला कुणाचा डिस्टन्सचा तर काय फॉर्म्युला आहे मॉड ऑफ
ए म्हणजेच 1 x1 0 प्लस बी म्हणजेच -1 इंटू y1 0 प्लस सीची किंमत माहीत नाही अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, आता डिस्टन्स किती दिला या ठिकाणी 2√2 ऑलरेडी दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर 0 0 कॅन्सल झाला म्हणजेच मॉड ऑफ सी बाय √2. ठीक आहे, तर आता या ठिकाणी लक्षात घ्या हा √2 जर इकडे येऊन मल्टिप्लाय करेल तर या ठिकाणी बनेल 2√2 इंटू √2 इज इक्वल टू मॉड ऑफ सी, म्हणजेच मला मिळालं बघा मॉड ऑफ सी इज इक्वल टू 4. आता सीचं व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, सीचं व्हॅल्यू किती आहे, मॉड ऑफ सी इज इक्वल टू 4. आता जर त्या ठिकाणी मी मॉड उडवला तर मला काय मिळेल, तर मला मिळेल सी इज इक्वल टू +4 किंवा -4. पण या ठिकाणी आपण बघतोय की आपलं जे काही लाईन आहे, लाईन कुठून पास होत आहे, सेकंड क्वाड्रंटमधून, आणि सेकंड क्वाड्रंटसाठी वाय इंटरसेप्ट जो आपण या ठिकाणी इक्वेशनमध्ये घेतला होता mx + c, तर वाय इंटरसेप्ट काय असणार आहे, पॉझिटिव्ह असेल. या ठिकाणी वाय इंटरसेप्ट काय असेल, पॉझिटिव्ह असेल. त्याच्यामुळे या ठिकाणी सीचं व्हॅल्यू निगेटिव्ह असू शकत नाही. देअरफॉर सी इज इक्वल टू +4. आता सी इज इक्वल टू +4 जर घेसाल, हेअर सी शुड नॉट इक्वल टू -4. जर सीच्या जागी जर +4 घेसाल तर आपल्याला मिळेल x - y + c इज इक्वल टू 0, आणि सीची किंमत किती म्हटलं या ठिकाणी 4. देअरफॉर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2024 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे, इफ 2 साइड्स ऑफ स्क्वेअर दिलेल्या आहेत देन द एरिया ऑफ द स्क्वेअर विचारलेलं आहे. बघा सगळ्यात पहिले या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला काय सांगितलं, स्क्वेअरच्या 2 साइड्स कोणत्या दिलेल्या आहेत, 4x + 3y - 20 = 0, 4x + 3y + 15 = 0. आता लक्षात घ्या स्क्वेअरच्या साइड्स म्हटलंय त्यांनी, स्क्वेअरच्या साइड याचा अर्थ त्या 2 लाईन एकमेकांना कशा आहेत, पॅरलल आहेत. पॅरलल आहेत म्हणजे आपण त्यांच्यामधलं डिस्टन्स काढून घ्यायचं आहे. आता जर डिस्टन्स काढणार तर स्क्वेअरचा एरिया कसा फाइंड करायचा, तर स्क्वेअरच्या काही प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी लाईन पॅरलल असतात, ते आपल्याला मिळून जाईल. दुसरी प्रॉपर्टी सगळ्या साइड इक्वल असतात, म्हणजे मी डिस्टन्स बिटवीन द लाईन जर काढणार तर तेच मला साइड बनेल स्क्वेअरचं, आणि स्क्वेअरचं जे साइड बनेल मी त्याचं डायरेक्ट या ठिकाणी स्क्वेअर करणार. ओके, चला लक्षात घ्या या ठिकाणी ज्या लाईन आहेत कम्पेअर करा याला आपल्या स्टँडर्ड इक्वेशन सोबत. स्टँडर्ड इक्वेशन आहे ax + by + c इज इक्वल टू 0. जर कम्पेअर करसाल तर a ची व्हॅल्यू 4, b ची व्हॅल्यू 3, c1 - 20, c2 मिळालं 15. Distance between the parallel lines equal to mod of c1 - c2 upon √a² + b². चला या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. c1 चं व्हॅल्यू आहे -20 मायनस c2 चं व्हॅल्यू आहे 15 डिवाइड √ a चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर. ओके, आणि हे काय झालं आपलं डिस्टन्स. सो मला डिस्टन्स मिळेल बघा या ठिकाणी d इज इक्वल टू मॉड ऑफ बघा -20 - 15 -35 डिवाइड √4 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. √4 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर हे मिळेल आपल्याला या ठिकाणी 5 ने डिवाइड करा, डिस्टन्स मिळालं आपल्याला 7. ठीक आहे, आता जर तुमच्या कन्सेप्ट लक्षात आल्या नसतील तर परत एकदा सांगतो. समजा हा आहे आपला स्क्वेअर, ज्याला की आपण म्हणूयात या ठिकाणी समजा ABCD PQRS काही पण म्हणा, सपोज PQRS हा आहे आपला स्क्वेअर. ह्या 2 लाईन एकमेकींना पॅरलल आहेत आणि आपण कॅल्क्युलेट केलं डिस्टन्स बिटवीन देम. डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे समजा मी जर कॅल्क्युलेट केलं या ठिकाणी QS, तर ही काय झाली या ठिकाणी स्क्वेअरची साइड. स्क्वेअरची साइड मग स्क्वेअरच्या सगळ्या साइड कशा असतात, ऑल साइड्स आर इक्वल. घ्या मग हेअर एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर तर काय फॉर्म्युला आहे, साइडचा स्क्वेअर, आणि साइड म्हणजेच काय आपण जे डिस्टन्स या ठिकाणी काढलेलं आहे दॅट इज 7 चा स्क्वेअर. देअरफॉर 7 स्क्वेअर इक्वल टू 49 स्क्वेअर युनिट. 49 स्क्वेअर युनिट. देअरफॉर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. 11th स्टँडर्डचा टॉपिक स्ट्रेट लाईन मधील आतापर्यंत आपण सगळ्या कन्सेप्ट घेतलेल्या आहेत. आता काही प्रश्न असे आहेत की जे कंबाईन कन्सेप्ट, मिक्स कन्सेप्टचे या ठिकाणी विचारलेले आहेत. ओके, किंवा लेंथी टाईपचे काही विचारलेले आहेत ज्याला या ठिकाणी कन्सेप्ट फ्युजनमध्ये आपण कॅटेगराईज केलेलं आहे. तर लक्षात घ्या 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. त्यांनी म्हटलंय की द पॉइंट्स आर
हे पॉईंट्स दिलेले आहेत, फक्त ABCD 4 पॉईंट्स दिलेत आणि विचारलं की हे व्हर्टेक्स कुठं आहेत, व्हर्टायसेस ऑफ रेक्टँगल आहेत, व्हर्टायसेस ऑफ पॅरलेलोग्राम आहेत, व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर आहे की कोलिनियर आहे. जे काही पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत तर लक्षात घ्या ABCD हे पॉईंट्स तुम्ही कोणत्याही पद्धतीने याला सिम्प्लिफाय करू शकतात. म्हणजे मला सांगायचं आहे की तुम्ही AB, AC, AD, BC, BD या सगळ्यांचं डिस्टन्स काढा किंवा तुम्ही यांचा स्लोप काढा. जी मेथड तुम्हाला सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. या ठिकाणी बघा आपण याचा स्लोप काढूयात. स्लोप काढणं थोडंसं सोपं जाईल. ओके, जर मी म्हणणार तर स्लोप कुणाचा काढतो, मी मुद्दामून काय करतो, स्लोप अशा लाईन्सचा काढतो की ज्यामध्ये कोणता तरी पॉईंट कंबाईन असेल. मला या ठिकाणी B हा 0,0 हा पॉईंट अत्यंत सोपा दिसतोय, कॅल्क्युलेशनला पण सोपा आहे आणि त्यामुळे मी तो B पॉईंट सगळ्यांमध्ये घेतो. म्हणजे मी काय करतो, ABचा या ठिकाणी स्लोप काढतो, मी काय करतो BCचा स्लोप काढतो, मी काय करतो BDचा स्लोप काढतो. ठीक आहे, जर मी या ठिकाणी म्हणणार स्लोप, आता स्लोप कोणाचा काढतो आहे ABचा, मग मी या ठिकाणी म्हणतो हेअर स्लोप ऑफ AB. ओके, आता 2 पॉईंट माहीत असताना फॉर्म्युला काय आहे, y2 मायनस y1, y2 मायनस y1. ओके, म्हणजेच 0 मायनस b अपॉन x2 मायनस x1 मायनस a. म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं बघा 0 मायनस मायनस प्लस 0 प्लस b b, 0 मायनस मायनस दॅट इज 0 प्लस a दॅट इज a. मला स्लोप मिळाला कुणाचा, ABचा. आता मी या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो स्लोप BCचा, स्लोप ऑफ BC. मी समजा BCचा स्लोप म्हणणार तर परत फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, तो मला या ठिकाणी मिळाला बघा b/a. दॅट्स इट. मी तसंच स्लोप या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो कुणाचा, BDचा. घ्या स्लोप ऑफ BD, तर तो काय असेल, परत फॉर्म्युला y2 मायनस y1 म्हणजेच AB मायनस 0 अपॉन x2 मायनस x1 म्हणजेच a² मायनस 0. AB मायनस 0 AB अपॉन a² मायनस 0 a². a जर कटला तर मला मिळालं b/a. या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला काय मिळालंय, हेअर स्लोप ऑफ AB, स्लोप ऑफ BC, स्लोप ऑफ BD. ह्या तिघांचे स्लोप आपल्याला कसे मिळालेत, इक्वल मिळाले, b/a b/a b/a. तिघांचे स्लोप इक्वल मिळाले याचा अर्थ या लाईन्स एकतर पॅरलल असल्या पाहिजेत किंवा कोलिनियर असल्या पाहिजेत. दोनच गोष्टी होतात, पॅरलल किंवा कोलिनियर. मग पॅरलल केव्हा, जर मी म्हटलं ABचा स्लोप आणि CDचा स्लोप जर असा असेल, ABचा CDचा स्लोप जर इक्वल म्हटलं तर मी म्हणणार ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. पण जर मी म्हटलं ABचा स्लोप BCचा स्लोप, या ठिकाणी काय होत आहे, ह्या लाईनमध्ये B पॉईंट आहे, या लाईनमध्ये B पॉईंट आहे, B पॉईंट दोघांमध्ये कॉमन आहे आणि त्यांचा स्लोप पण इक्वल आहे. याचा अर्थ त्या लाईन कोलिनियर आहेत, एकाच लाईनवर आहेत. म्हणजे मला सांगायचं आहे AB आणि BC, B हा कॉमन पॉईंट आहे म्हणजे ABC हे कोलिनियर झाले. त्यानंतर BCBD, याचा अर्थ BCBD B कॉमन आहे, BC आणि D हे तीनही पॉईंट या ठिकाणी कोलिनियर आहेत. म्हणजे पहिले काय म्हटलं मी, ABC कोलिनियर आहे, मग म्हटलं BCD कोलिनियर आहे. याचा अर्थ ABCD हे चारही पॉईंट्स कोलिनियर आहेत. देअरफॉर या ठिकाणी जर ऑप्शन चेक करसाल तर ऑप्शन नंबर D इज द करेक्ट आन्सर. 2022 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. The set of all possible values of theta in the interval 0 to pi for which the point 1, 2 and sin theta cos theta lie on the same side of the line x plus y is equal to 0. या ठिकाणी एकदा तुम्हाला थोडंसं डायग्रामवरती समजावून सांगतो म्हणजे लक्षात येईल. बघा, समजा हे आहे त्या ठिकाणी कोऑर्डिनेट ॲक्सेस आणि एक लाईन दिलेला आहे. कोणतं लाईन दिलेलं आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 1. ठीक आहे, जर याला ग्राफिकली रिप्रेझेंट कराल तर लक्षात येईल बघा तुम्हाला x प्लस वाय इज इक्वल टू 1 ही लाईन या डायरेक्शनने जाईल, या ठिकाणाहून जाईल. ठीक आहे, मी तिला थोडासा वेगळा शेड देतो. ओके, ही लाईन जाईल बघा या साईडने.
मला काय म्हणायचं आहे, ही लाईन x प्लस वाय इज इक्वल टू 1 गेलेली आहे. आता काय म्हटलंय की सगळ्या पॉसिबल व्हॅल्यूज कुठून कुठपर्यंत लाय करतात, 0 पासून ते पाय पर्यंत. हा आहे एक्स ॲक्सिस म्हणजे 0 आणि हा आहे निगेटिव्ह एक्स म्हणजेच पाय, इथपर्यंत लाय करतात. ओके. नंतर काय म्हटलंय की एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 याच्याच एकतर ह्या साईडला असतील किंवा ह्या साईडला असतील. क्लिअर सगळ्यांना. आता बघा या ठिकाणी दिलेलं काय आहे, तर पॉईंट दिला 1,2. जर लक्षात घ्याल 1,2 हा पॉईंट कुठं लाय करेल. ठीक आहे. बघा आता जर याचे कोऑर्डिनेट्स काढसाल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1चे, तर या ठिकाणी काय मिळेल 1,0 हा आहे आणि वाय साठी काय आहे, तर वाय साठी आहे बघा 0,1. मग 1,2 कुठे असेल, 1,2 या ठिकाणी असेल 1,2. याचा अर्थ लक्षात आला की ह्या लाईनचे सगळे पॉइंट्स कुठे आहेत, तर ते आहेत नॉन ओरिजिन साईडला. नॉन ओरिजिन साईडला कुठून, 0 पासून ते पाय पर्यंत घ्यायचे आहेत. 0 पासून ते पाय पर्यंत घ्यायचे आहेत. मात्र 1,2 ज्या साईडला असेल त्याच साईडला हा पण पॉईंट असला पाहिजे, साइन थिटा कॉमा कॉस थिटा. ओके. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला समजून काय घ्यायचं आहे की ज्या डायरेक्शनला 1,2 आहे तर समोरच्या डायरेक्शनला असेल त्याच डायरेक्शनला कोण आहे, साइन थिटा कॉस थिटा. म्हणजे जर मी या ठिकाणी म्हणणार हेअर एक्स कॉमा वाय कुणासोबत कम्पेअर करा त्याला, साइन थिटा कॉमा कॉस थिटा सोबत. ओके. आता इथे काय लक्षात येईल, हा कसा आहे साइन थिटा प्लस कॉस थिटा इक्वल टू 1. कुणासोबत कम्पेअर केला आपण त्याला, जे दिलेलं इक्वेशन होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. येते लक्षात. मग जर ह्या इक्वेशन सोबत कम्पेअर केलं कुणाला, साइन थिटा प्लस कॉस थिटा इक्वल टू 1 ला. ठीक आहे. मग याच्यासाठी आपल्याला काढायचं आहे की थिटाचं व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत असू शकतं, कुठे बिलॉंग्स करेल, कुठे बिलॉंग्स करेल. या ठिकाणी जर लक्षात घेसाल तर 0 पासून कुठे घ्यायचं आहे आपल्याला, पाय पर्यंत. ओके. पण हे तर कॅन्सल झालं ना खालचं. ओके. संपलं. म्हणजेच आपल्याला पाय पर्यंत जाता येणार नाही. जे ऑप्शन पाय पर्यंत दिलेले आहेत तर आपण त्याला कॅन्सल करू शकतो. पाय पर्यंत कोणताच ऑप्शन नाही. ठीक आहे. बघा पहिला दिला 0 to 3π/4, 0 to π/4, 0 to π/2 आणि π/4 पासून ते 3π/4 पर्यंत. हा ऑप्शन या ठिकाणी चुकीचा असेल. ठीक आहे. कारण की 0चा पण त्या ठिकाणी येणारच आहे. ठीक आहे. चला बाकीचे ऑप्शन आपण या ठिकाणी बघूयात. डायग्राम मध्ये बघाल तर 1,2 हा लाईनच्या नॉन ओरिजिन साईडला जातो आहे. म्हणजे जर याला लिनियर इनइक्वॅलिटी सोबत बघसाल तर एक्स प्लस वाय हा 1 पेक्षा ग्रेटर असेल. 1 पेक्षा ग्रेटर असेल म्हणजेच आपण त्याला या ठिकाणी म्हणू शकतो एक्स प्लस वाय इज ग्रेटर दॅन 1. आता लक्षात घ्या तीच लिनियर इनइक्वॅलिटी मला साइन थिटा कॉस थिटा सोबत घ्यायची आहे. म्हणून मी या ठिकाणी म्हणणार काय आहे, हेअर 1,2 लाईज ऑन नॉन ओरिजिन साइड. नॉन ओरिजिन साइड देअरफॉर 1च्या जागी जे पॉइंट म्हटले होते, ठीक आहे, साइन थिटा प्लस 2च्या जागी जो दुसरा पॉइंट कॉस थिटा. ओके. जे की 1 + 2 हा कसा असेल, ग्रेटर असेल 3 पेक्षा. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, ग्रेटर दॅन 1. आता याला कम्पेअर करा. कम्पेअर करत असताना आपण काय बघितलेलं आहे की साइन थिटा प्लस कॉस थिटा काहीही कम्पेअर करायचं असेल तर सगळं एकतर साईनमध्ये पाहिजे किंवा सगळं कॉसमध्ये पाहिजे. मग काय करूयात, एकतर साईनला कॉस करा किंवा कॉसला साईन करा. ओके. आता बघा आपल्याला पहिला दुसरा क्वाड्रंट दिलेला आहे म्हणजे आपल्याला साईन घेणं थोडंसं या ठिकाणी कन्व्हिनियंट असेल. मग मी काय करतो, सगळ्या ठिकाणी साईनच घेतो. जर मला साईन घ्यायचं असेल तर मला ह्या कॉसला कन्वर्ट करावं लागेल साईनमध्ये, ह्या कॉसला कन्वर्ट करावं लागेल साईनमध्ये. मग मी काय करतो तर ह्या सगळ्या इनइक्वॅलिटीला मल्टिप्लाय करतो 1/√2 ने, मल्टिप्लाय करतो 1/√2 ने, मल्टिप्लाय करतो 1/√2 ने. आता बघा 1/√2 म्हणजे मला मिळाला कॉस π/4. ठीक आहे. तर याला मी काय घेऊ शकतो, कॉस π/4 इंटू साइन थिटा प्लस 1/√2 याला मी म्हणतो साइन π/4 इंटू कॉस थिटा इज ग्रेटर दॅन 1/√2. ठीक आहे. आता ह्या 1/√2 ला मी या ठिकाणी डायरेक्ट म्हणतो साइन π/4. ठीक आहे. मला काय मिळालं, कॉस इंटू साइन प्लस साइन इंटू कॉस. मला फॉर्म्युला मिळाला साइन
थिटा प्लस पाय बाय 4चा ग्रेटर दॅन साइन पाय बाय 4. जी काही व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे तर मी तिचं इनइक्वॅलिटी सॉल्व करण्यासाठी बघा साइन थिटा प्लस पाय बाय 4 ग्रेटर दॅन साइन पाय बाय 4, साइन जर कॅन्सल केला तर मला या ठिकाणी मिळेल थिटा प्लस पाय बाय 4 इज ग्रेटर दॅन कुणापेक्षा साइन पाय बाय 4 पेक्षा. येते लक्षात. आता या ठिकाणी फक्त साइन पाय बाय 4 घेऊन चालणार नाही तर ह्या साइन पाय बाय 4च्या जागी आपण साइन 3 पाय बाय 4 सुद्धा घेऊ शकतो. साइन 3 पाय बाय 4 कारण जसं तुम्हाला सांगितलं की साइन पहिल्या आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कसा असतो पॉझिटिव्ह असतो. म्हणजेच 1/√2 ही जी काही व्हॅल्यू आहे ती जशी कुणाची साइन पाय बाय 4ची आहे तशीच ती कुणाची असेल साइन 3 पाय बाय 4ची. म्हणजेच या ठिकाणी मी म्हणणार साइन 3 पाय बाय 4. ओके, म्हणजेच मला या ठिकाणी काय मिळालं साइन 3 पाय बाय 4 हा ग्रेटर आहे थिटा प्लस पाय बाय 4 ग्रेटर आहे साइन पाय बाय 4 पेक्षा. ठीक आहे, या ठिकाणचा साइन कॅन्सल झाला कारण की आपण काय केलं या ठिकाणी आता इनइक्वॅलिटी त्यांच्या आपण कम्पेअर केलेल्या आहेत. ओके, आणि साइन आपण केला कॅन्सल. आता बघा या ठिकाणी जे काही मिळालेलं आहे या सगळ्या इक्वेशनमधून ज्याला आपण इनइक्वॅलिटी म्हणतो ह्या सगळ्या इनइक्वॅलिटीमधून जर मी पाय बाय 4 मायनस केला म्हणजेच काय 3 पाय बाय 4 ग्रेटर दॅन थिटा प्लस पाय बाय 4 ग्रेटर दॅन पाय बाय 4. जर ह्या सगळ्यांमधून मी जर पाय बाय 4 केला मायनस पाय बाय 4 केला मायनस पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 तर मला काय मिळेल तर मला या ठिकाणी मिळेल बघा 3 पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 हे मला मिळेल 2 पाय बाय 4 दॅट इज पाय बाय 2 ग्रेटर दॅन कुणापेक्षा या ठिकाणचा पाय बाय 4 कॅन्सल झाला म्हणजे थिटा ग्रेटर दॅन कुणापेक्षा पाय बाय 4 कॅन्सल झाला म्हणजेच 0 पेक्षा. तर काय मिळालं या ठिकाणी पाय बाय 4 इज ग्रेटर दॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0 म्हणजेच त्याला आपल्या रेग्युलर मेथडमध्ये जर लिहायचं असेल तर 0 इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन पाय बाय 2. काय मिळालं या ठिकाणी 0 इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन पाय बाय 2 0 पेक्षा मोठा पाय बाय 2 पेक्षा छोटा. देअरफॉर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 2023 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे अ लाईन इज ड्रॉन थ्रू द पॉइंट 1,2 टू मीट द कोऑर्डिनेट ॲक्सेस ॲट P and Q such that it forms a triangle OPQ where O is the origin. If the area of the triangle is less than the slope of the line. या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे लाईनचा स्लोप. लाईनचा स्लोप काढण्यासाठी दोन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. एक तर त्याचा आपल्याला इक्वेशन माहीत पाहिजे. जर इक्वेशन माहीत नसेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह माहीत असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी मी डेरिव्हेटिव्ह हा शब्द मुद्दा म्हणून वापरतो आहे. ठीक आहे, कारण की लक्षात घ्या डेरिव्हेटिव्ह काय आहे तर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच कोणत्याही इक्वेशनचा स्लोप शिवाय दुसरं काहीही नाहीये. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर स्लोप ऑफ द इक्वेशन. या ठिकाणी मला पॉइंट दिलेला आहे, एकच पॉइंट दिलेला आहे. जर मला स्लोप माहित असेल तर लाईनचं इक्वेशन माहित होईल, लाईनचं इक्वेशन माहित असेल तर स्लोप माहित होईल. म्हणजेच काय मला स्लोप तर माहितच होणार नाही या ठिकाणी कारण इक्वेशन माहित नाही. पॉइंटवरून फक्त एका गोष्टीवरून स्लोप काढता येणार नाही. मग मला या ठिकाणी याला ॲज अ फंक्शन कन्वर्ट करून त्याचा स्लोप काढण्यासाठी डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं जाईल. मग मी काय करतो तर या ठिकाणी बघा सुरुवातीला काय दिलंय की 1,2 मधून पास होते. मग मी एक इक्वेशनचा फॉर्म लिहून घेतो. सपोज या ठिकाणी जे काही दिलेलं आहे हे काय म्हटलंय लाईन PQ पास थ्रू कुठून पास होते आहे 1,2 मधून. म्हणून मी म्हणू शकतो इक्वेशन ऑफ लाईन. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन PQ. तर लाईन PQचं इक्वेशन काय म्हणू शकतो आपण y मायनस y1 इक्वल टू x मायनस x1. बघा y मायनस y1 किती आहे 2 इक्वल टू x मायनस 1. हे काय मिळालं या ठिकाणी तर लाईनचं इक्वेशन मिळालेलं आहे. येते लक्षात. आता बघा आपण जे काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे एकदा त्याला तर थोडंसं डायग्रामवरती काढून घेऊयात.
ही असेल समजा तुमचं एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. नंतर या ठिकाणी काय म्हटलंय की एक लाईन आहे, समजा ही लाईन आहे. ठीक आहे, चला नाव देतो याला. समजा हा आहे एक्स, हा आहे वाय आणि ही आहे समजा तुमची लाईन पी क्यू. आता लाईन पी क्यू काय म्हटलं त्यांनी की कोऑर्डिनेट ॲक्सेसला एक्सला पी मध्ये आणि वायला क्यू मध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. एक पॉईंट आहे तिच्यावरती 1,2. तर आपल्याला याचा एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू म्हटलंय. एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू किती दिलाय, तर तो लिस्ट आहे इतकंच म्हटलंय. ओके, मग एरिया ऑफ ट्रायंगल तो पण माहित नाही. मग या ठिकाणी वापरा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे, 1/2 बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. आता याचा बेस किती आहे, हा आहे आपला ओ. तर हा ओपी डिस्टन्स म्हणजे बेस आहे. ठीक आहे, चला या ठिकाणी 1/2 ॲज इट इज इंटू बेसचं व्हॅल्यू माहित आहे का, नाही माहिती. या ठिकाणी बेसचं एकच आपल्याला माहिती काय की याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. हाईट माहिती आहे का, नाही माहिती. हाईटचं एकच माहिती काय, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. मग एक्स आणि वायच्या या ठिकाणी किमती काढून घ्या. ठीक आहे, चला या ठिकाणी मी म्हणतो जे इक्वेशन दिलेलं आहे, काय इक्वेशन, हेअर y-2 इक्वल टू m x-1 ह्याच इक्वेशन मध्ये या किमती पुट करू म्हणजे क्यूचा कोऑर्डिनेट मिळून जाईल. काय की जर समजा मी म्हटलं फॉर x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 0 साठी काय मिळेल मला या ठिकाणी सांगा. x इज इक्वल टू जर मी 0 म्हटलं तर बघा y-2 इक्वल टू m, x च्या जागी किती असेल 0-1 म्हणजेच y-2 इज इक्वल टू मिळाला -m म्हणजेच y इज इक्वल टू मिळाला 2 - m. ठीक आहे, जर समजा मी म्हटलं फॉर कुणासाठी, आता x इज इक्वल टू 0 घेतला. आता या ठिकाणी म्हटलं फॉर y इज इक्वल टू 0 तर काय मिळेल या ठिकाणी y-2. आता y किती आहे या ठिकाणी 0 म्हणजे या ठिकाणी म्हणू आपण 0-2 इक्वल टू m x-1. ठीक आहे, तर हा -2 इक्वल टू हा काय बनेल, m या ठिकाणी होईल डिवाइड आणि -1 इकडे येऊन होईल +1 म्हणजे या ठिकाणी मिळालं -2 बाय m + 1 इक्वल टू x. ठीक आहे, म्हणजेच मला कोऑर्डिनेट्स काय काय मिळाले तर 0, x 0 असताना y आहे 2 - m आणि y 0 असताना हा आहे बघा 1 - 2/m. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा बेस काय बनला मला, हे ओपी डिस्टन्स ओपी किती आहे 1 - 2/m 1 - 2/m इंटू हाईट किती आहे, हे ओक्यू डिस्टन्स दॅट इज 2 - m. ठीक आहे, चला हा आहे आपला एरिया. तर एरिया इज इक्वल टू हा 1/2 ॲज इट इज 1 ने मल्टिप्लाय करा. 1 ने मल्टिप्लाय करा सर 2 - m -2m ने मल्टिप्लाय करा -4/m. ठीक आहे, -2m ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करा मायनस हा होईल प्लस m कटला हा झाला 2. म्हणजेच या ठिकाणी जर 1/2 ने जर मल्टिप्लाय करून घेसाल तर बघा आपल्याला या ठिकाणी मिळेल 2 + 2 4/2 दॅट इज 2. ठीक आहे, नंतर -m/2 आणि मायनस हा 4 जर कॅन्सल झाला तर आपल्याला या ठिकाणी मिळेल बघा 2/m. हे काय मिळालं आपल्याला या ठिकाणी तर a मिळालेला आहे. आता बघा या ठिकाणी जो a मिळालेला आहे तो मिळाला m च्या फॉर्ममध्ये. ओके, m च्या फॉर्ममध्ये मिळाला या ठिकाणी a म्हणजेच a इज इक्वल टू आपण म्हणू शकतो 2 - m/2 -2/m. आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत आणि डेरिव्हेटिव्ह घेऊन काय करणार तर याच्यासाठी स्लोप किती असेल त्या किमती आपण फाइंड करणार आहोत. आता बघा या ठिकाणी m काय आहे तर m आहे स्लोप. m काय आहे स्लोप ऑफ द लाईन ना, म्हणजे m ची किंमत मिळाली की तीच असेल आपल्यासाठी स्लोप. दॅट्स इट. आता a कुणाच्या फॉर्ममध्ये m च्या फॉर्ममध्ये मिळालाय. मग जर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आठवत असेल तर बघा काय करतो आपण याचा घेतो डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह कुणाला m ला a चं फंक्शन m च्या फॉर्ममध्ये a चं फंक्शन a m च्या फॉर्ममध्ये घ्या डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू m. तर d/dm कुणाचा a चा इक्वल टू d/dm कुणाचा 2 - m/2 -2/m. ओके, a चा डेरिव्हेटिव्ह dA/dm, 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 -1/2 कॉन्स्टंट ॲज इट इज, m चा डेरिव्हेटिव्ह 1 - 2 ॲज इट इज 1/m. याचा डेरिव्हेटिव्ह पॉवरला घ्या समोर. ओके, आणि पॉवर करा 1 ने इन्क्रीज जर डिवाइड मध्ये असेल तर. ओके, म्हणजेच मला या ठिकाणी dA/dm काय मिळाला देअरफॉर dA/dm इज इक्वल टू -1/2 - -2/m चा स्क्वेअर.
हा काय मिळाला मला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला मिळाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊन होतं का नाही, आपल्याला घ्यावा लागतो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय आला -1/2 प्लस 2/m². याचा घ्या डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह m. जर याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्याल म्हणजे d/dm कुणाचा dA/dm चा इक्वल टू dA/dm कुणाचा -1/2 प्लस 2/m² चा. याचा dA/dm चा सांगा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 2 d2A/dm2 इक्वल टू 1/2 चा 0 प्लस 2 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज 1/m² चा मायनस पॉवरला घ्या समोर पॉवर करा 1 ने इन्क्रीज म्हणजेच सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती मिळाला प्लस मायनस मायनस 4/m³. ओके चला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळाला, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळाला. आता पुढची स्टेप, तर पुढची स्टेप काय करत असतो आपण, जो काही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे त्याला आपण पुट करत असतो 0. म्हणजे मी या ठिकाणी काय म्हणणार हेअर पुट dA/dm इज इक्वल टू 0. का बरं, m ची किंमत फाइंड करण्यासाठी. सांगा dA/dm -1/2 प्लस 2/m² इज इक्वल टू 0. मायनस पलीकडे गेला झाला पॉझिटिव्ह 1/2 2/m². क्रॉस मल्टिप्लिकेशन करा m² इज इक्वल टू 2 2 जा 4 म्हणजेच मला m इज इक्वल टू मिळाला +or-2. ओके आता ज्या काही किमती मिळाल्या त्या आपण पुट करत असतो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये. म्हणजेच मी जर या ठिकाणी म्हणणार हेअर d2A/dm2 ॲट m इज इक्वल टू किती, समजा मी पहिल्यांदा म्हटलं +2 तर +2 साठी किती असेल -4/2 चा क्यूब दॅट इज -4 काढला खालचा 4 काढला तर 1/2. या ठिकाणी जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला तर ते असतं आपलं लिस्ट, पण जर निगेटिव्ह आला तर ते असतं आपलं मॅक्सिमम. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला चालणार नाही. m इज इक्वल टू -2 जर पुट करणार तर d2A/dm2 ॲट m इज इक्वल टू -2 आपल्याला मिळेल -4/m च्या जागी -2 चा क्यूब. या ठिकाणी -2 चा क्यूब असेल -8 मायनस मायनस कॅन्सल 4/8 इज इक्वल टू 1/2 मिळालेलं आहे. आता जर या ठिकाणी बघसाल तर d2A/dm2 हा आपल्याला 0 पेक्षा मोठा मिळालेला आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो d2A/dm2 ॲट m इज इक्वल टू -2 इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 आहे याचा अर्थ फंक्शन हे मिनिमम असेल. केव्हा, ज्या वेळेस m चं व्हॅल्यू -2 असेल. फंक्शन इज मिनिमम ॲट m इज इक्वल टू -2. म्हणजेच जर या ठिकाणी ऑप्शन मध्ये चेक करसाल तर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. 11th स्टँडर्डचा चॅप्टर स्ट्रेट लाईन यामधील आपण MHT CET ने आतापर्यंत विचारलेले सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत 2024 पर्यंतचे. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये काही डाऊट्स असतील, काही अडचणी असतील, शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर तुमचे काही वेगळे प्रश्न असतील तर तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी विचारू शकता. तुम्हाला लवकरात लवकर त्या प्रश्नांचे सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचा किंवा तुमच्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू. चला भेटूयात पुढील सेशनमध्ये पुढील चॅप्टरचे MCQ सॉल्व्ह करण्यासाठी.